परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज सद्गुरू मोरेदादा आणि आपले सर्वांचे श्रद्धास्थान परमपूज्य गुरु माऊलींच्या चरणी त्रिवार वंदन। आजच्या या अतिशय शुभ मुहूर्तावर आषाढ शुद्ध एकादशी या पावन मुहूर्तावर आपण या पुण्यभूमीमध्ये सर्व महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेरील कानाकोपऱ्यातून वेगवेगळ्या विभाग उपक्रमात सक्रिय असणारे आपण सर्व सेवेकरी परमपूज्य गुरु माऊलींचा आशीर्वाद हितगुज घेण्यासाठी आपण आलेलो आहोत। आज लाखो लोक पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनासाठी जातात, पण तो पांडुरंग जो आहे खऱ्या अर्थाने प्रत्येक भक्ताच्या हृदयात असणारा पांडुरंग आणि या कलियुगामध्ये परमपूज्य गुरुमाऊली ज्याप्रमाणे पांडुरंगासहित पांडुरंग ज्या कारणासाठी पंढरपूरला आला तो पुंडलिक ज्याप्रमाणे समजून सांगतात, त्यावेळेस आपल्याला निश्चित खात्री होती की गुरुमाऊलींच्या रूपात आपल्या सर्व सेवेकऱ्यांना त्या पांडुरंगाचं खऱ्या अर्थाने दर्शन होतं। कारण ज्या कारणासाठी पांडुरंग पंढरपूरला आला, पुंडलिकासाठी परब्रह्म आलेगा, आणि त्याप्रमाणे परमपूज्य गुरुमाऊलींचं आपल्याला वेळोवेळी हितगुज मार्गदर्शनातून आपल्याकडून अनेक उपक्रम परमपूज्य गुरुमाऊली करून घेत असतात। ही सर्व वेगवेगळ्या प्रकारची सेवा, वेगवेगळ्या प्रकारचे आशीर्वाद आणि आपल्यावर कुठल्याही प्रकारचं सेवेकऱ्यावर ऋण राहू नये, कुलदेवतेचा आशीर्वाद, सेवा, पितरांची सेवा आणि एक राष्ट्रीय काही असे जे काही उपक्रम असतील त्या सुद्धा सेवा राष्ट्राच्या सक्षमीकरणासाठी, राष्ट्राच्या संरक्षणासाठी लक्षचंडी, कोटीचंडी, अब्जचंडी सारख्या सेवा आपल्याकडून करून घेतात। कुठलंही क्रेडिट स्वतः न घेता सेवेकऱ्यांचं ग्रामाभियान, सेवेकऱ्यांचे विभाग उपक्रम, हे सर्व जी सेवा आहे, एवढी ज्या सेवेची आपण सर्वजण मनापासून ही जी सर्व सेवा करतो, ही सर्व सेवा गुरुमाऊली आपल्याकडून ही जी आत्तापर्यंत करून घेत आलेले आहेत, तर हे कुठलाही क्रेडिट कधी गुरुमाऊलींनी घेतलेले नाही। आणि म्हणून आपण सुद्धा सेवेकऱ्यांनी आपल्या त्या गुरूंकडून ते आपण शिकलं पाहिजे की कुठल्याही प्रकारची क्रेडिट, कुठल्याही प्रकारची फळाची अपेक्षा न करता प्रामाणिकपणे मनापासून आपण ती सेवा आपण वेळोवेळी आपण केली पाहिजे। आणि म्हणून आज आपण या गुरुपौर्णिमा सप्ताहाला आजपासून प्रारंभ होत आहे। आजपासून 7 दिवस आपण वेगवेगळ्या भावनेतून आपल्या गुरूंना आपण मनोमन त्यांचं चिंतन करून आपण त्यांना क्षणोक्षणी आपण त्यांना विनंती करून की या गुरुपौर्णिमेपासून पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्ही आमच्या हृदयस्थानात राहून, अंतःकरणात राहून तुम्ही आम्हाला हे सर्व जे काही ज्ञान आहे, कारण आपण जन्मतः कुठलंही ज्ञान घेऊन आलेलो नाही, हे जे काही ज्ञान, ज्या गोष्टी आपण, ज्या ज्ञानामुळं आपल्याला लोक एक आदरयुक्त म्हणून बघतात, हे सर्व ज्ञान गुरूंच्या कृपेमुळे मिळालेले आहे। आज 18 विभागातील माहिती असो, नाही तर अध्यात्मातलं कुठली माहिती असो, आज जे आपण ज्ञान अनुभवतोय हे आपल्या गुरूंच्या कृपेमुळे मिळालेलं आहे। आणि म्हणून प्रत्येक धर्मामध्ये असो, संप्रदायामध्ये गुरूंचं महत्त्व अनन्यसाधारण आहे। गुरुशिवाय ज्ञान होऊ शकत नाही। आणि म्हणून आपल्याला हे जन्मजन्म हे ज्ञान आपल्याला असंच आपल्या गुरूंचा कृपा आशीर्वाद राहावा, याकरता आपण आज गुरुमाऊलींचं आपण दर्शन हितगुज आपण अनेक संकल्प की आम्ही किमान महिन्यातून 1 दिवस एखाद्या गावामध्ये जाऊन जे काही ज्ञान अनुभवलेलं आहे ते आम्ही सांगण्याचा प्रयत्न करू। लोकांनी किती ऐकतील किती नाही आपल्या हातात नाही, पण सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू। ज्ञान केवळ 4 भिंतीपुरतं, केंद्रापुरतं मर्यादित न ठेवता हे ज्ञान प्रत्येक दुःखित पिढीपर्यंत पोहोचलं पाहिजे। आणि म्हणून गुरुमाऊलींना अपेक्षित असणारं ग्रामाभियान, त्या ग्रामाभियानातील 18 विभाग उपक्रम आपल्याला हे सगळे लोकाभिमुख करायचे, ते असे मर्यादित ठेवायचे नाही। कारण आज
समाजाला जगाला याची प्रचंड गरज आहे। हे केवळ महाराष्ट्र भारतापुरतं मर्यादित न ठेवता जगभरात आपण बघतोय अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या आहे। काही ठिकाणी भूकंप आहे, काही ठिकाणी ज्वालामुखी, काही ठिकाणी पूर येत आहे, काही ठिकाणी प्यायला पाणी नाही, काही ठिकाणी प्रचंड उलथापालथ। आणि अशा परिस्थितीत या ज्ञानातून निश्चित त्यांच्या समस्या सुटतील। आणि म्हणून आपल्याला सेवेकऱ्यांना आपल्याला हे सर्व विभाग उपक्रम हे गाव पातळीपासून शहरापासून तर जगात जिथं जिथं दुःख आहे तिथपर्यंत आपल्याला कसे पोहोचवता येईल, सोप्या पद्धतीत त्यांना कसं सांगता येईल, अवघड क्लिष्टपणा बाजूला ठेवून, खूप नियमावली बाजूला ठेवून अतिशय साध्या पद्धतीत दैनंदिन जीवनात आपले आपले सर्व जबाबदारी आपण सांभाळत आपल्याला हे कार्य अतिशय सोप्या पद्धतीने करायचं आहे। आणि गुरुमाऊलींनी तो तसा आशीर्वाद आपल्याला दिलेला आहे। म्हणून आपण मनोमन आज गुरुमाऊलींचं हितगुज ऐकताना आपण मनोमन ते स्मरण करू, विनंती करू की आमच्याकडून हे कार्य करून घ्या। उद्या आम्हाला कोणी कौतुक जरी केलं आम्ही विचलित होणार नाही, आम्हाला कोणी नाव जरी ठेवलं तरी आम्ही विचलित होणार नाही। आम्ही आमच्या कामाकडे लक्ष देऊ, या कार्याकडे लक्ष देऊ, ग्राम अभियानाकडे लक्ष देऊ। असं आपण एक मनोमन हे आपण विनंती करायची आहे। आणि खऱ्या अर्थाने ही सर्वात मोठी गुरुदक्षिणा आहे। गुरुदक्षिणा म्हणजे ती फक्त पैशाच्या रूपात दिली पाहिजे, वस्तू रूपात दिली पाहिजे एवढ्यापुरतं नसून किमान गुरुमाऊलींना अपेक्षित आहे की आपण सेवेकरी जोडणं, दुःखित पीडितापर्यंत स्वामींचा जप सांगणं, सोप्या पद्धतीत हे स्वामींचं कार्य पोहोचवणं। आणि म्हणून आपण सर्व सेवेकरी कार्यरत वेगवेगळ्या विभागामध्ये कार्यरत असतो। आणि आपण केवळ बोटावर मोजणे इतके आपण मर्यादित न राहता प्रत्येक केंद्रात एका विभागात एक किंवा दोन व्यक्ती एवढी सुद्धा संख्या मर्यादित न राहता नवीन सेवेकऱ्यांना पण संधी देऊ आणि आपण आपला अनुभव त्या नवीन लोकांना सांगू। आणि ज्या ठिकाणी एखादं साप्ताहिक केंद्र तिथं कोणी मार्गदर्शनाला जात नाही तिथं आपण गेलं पाहिजे आणि नवीन सेवेकऱ्यांना आपण या संदर्भात संधी दिली पाहिजे। आणि म्हणून आपण या गुरुपौर्णिमेला आपण आपल्या केंद्रामध्ये जास्तीत जास्त आपल्या विभाग उपक्रमातले सेवेकरी नवीन तयार करून जुन्या अनुभवी लोकांनी आपल्या आजूबाजूच्या गावांमध्ये, आजूबाजूच्या ठिकाणी जिथं अजून कार्य अजून पोहोचलेलं नाही त्या ठिकाणी किमान आपण महिन्यातून एखादा दिवस तरी आपण दिला पाहिजे। निश्चित ही फार मोठी सेवा, ज्ञानदानाची सेवा फार महत्त्वाची सेवा आहे। आपल्या गुरूंचा आशीर्वाद आपल्याला मिळणारी सेवा आहे। आणि म्हणून आपण सर्व सेवेकरी आज या एकादशीच्या पूर्व पर्वणीवर आपण या आजच्या या शुभ मुहूर्तावर आपण गुरुमाऊलींना आपण ती गुरुमाऊलींच्या चरणी आपण ती विनंती करू, तुम्ही आमच्याकडून हे कार्य करून घ्या। बाकी आपण व्यक्तिगत आपल्या समस्या मांडल्या, तर आज समस्या एखादी मांडली उद्या सुटेल, परवा नवीन समस्या निर्माण होईल। म्हणून एक एक मागणी, परत एक एक समस्या, आयुष्यभर फक्त आपण आपलंच दुःख एवढ्यापुरतं संकुचित विचार न करता आपल्या जीवनात सुख येऊ दुःख येऊ, कोणी आपलं कौतुक करू, कोणी आपल्याला नावं ठेवू, आपण विचलित न होता जेवढं शक्य होईल तेवढं आपण प्रत्येक दुःखित पीडितांना आपण हे कार्य समजून सांगण्याचा प्रयत्न करू। आणि स्वामी महाराज आपला हे सेवा मार्गातले विभाग उपक्रम समजून सांगू। आणि अजून एक अतिशय महत्त्वाचं की आपल्या प्रत्येक सेवेकऱ्याकडून किमान एक 10 वृक्षांची लागवड झाली पाहिजे। आपल्यावर त्या झाडांचं ऋण सुद्धा राहता कामा नये, कारण ज्या झाडांच्या कृपेमुळे आपण हे ग्रंथ वाचतो, ज्या झाडांच्या कृपेमुळे आपण श्वास घेतो, मृत्यूनंतर सुद्धा हे झाडं आपला देह जाळायला कामाला येतात। म्हणून किमान आपल्याला त्या झाडांचं जेवढं शक्य होईल तेवढं ऋण फेडण्याचा प्रयत्न करू। आणि प्रत्येक झाड लावायचं जे वेगवेगळं पुण्य आहे, बेलाच्या झाडापासून तर वेगवेगळ्या प्रकारचे सगळ्या प्रकारचे झाडं, प्रत्येक झाड लावायचं पुण्य, प्रत्येक झाडावर वेगवेगळ्या देवताचा प्रभाव आहे। आणि म्हणून आपण मनोभावे आपण आपल्या गुरूंचं स्मरण करत
आपण या वृक्ष लागवडीमध्ये नियोजनात आपण सगळ्या सेवेकऱ्यांनी सहभाग घेऊ. जिथं जागा नसेल आपण शेतकऱ्यांच्या बांधावर जर वृक्ष लावले तर शेतकऱ्यांना 2-4 वर्षात त्या झाडांचे प्रचंड फायदे होतील. शेतीचं संरक्षण होईल, शेताला बांधापासून शेतकऱ्याला उत्पन्न मिळेल. म्हणून आपल्याला प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत आज संदेश पोहोचवायचा आहे. झाड लावण्याचं आध्यात्मिक विशेष पुण्य आपल्या ऋषीमुनींनी सांगितलेले. म्हणून आपण गुरुचरित्र वाचतो, भागवत वाचतो. या ग्रंथामध्ये सुद्धा दत्त महाराजांनी स्वतः त्या पिंपळाचं झाड असो, औदुंबराचं झाड असो, प्रत्येक झाडाचं महत्त्व सांगितलेले. म्हणून आपण सेवेकऱ्यांनी किमान 10 वृक्ष आगामी या महिन्याभरात आपल्याला शक्य होईल तसं आपल्या सर्व परिवारातील आबालवृद्धांपासून सगळ्यांनी आपण या उपक्रमात सहभागी व्हावं. ज्या शेतकऱ्यांच्या चारी बाजूला शेताच्या झाडं राहतील त्यांची शेती टिकून राहणारे, त्याच्यापासून त्यांना 100 वेगवेगळ्या प्रकारचे फायदे होणारे. आणि म्हणून आपण या बांधावर वृक्षारोपणामुळं आपल्याला सुद्धा एक आध्यात्मिक आशीर्वाद पुण्य मिळणारे आणि त्या शेतकऱ्याला सुद्धा त्याचा लाभ होणारे. आणि आपण मागच्या 2-4 वर्षात बांधावर जेवढे झाडं लावले 99% झाडं जगले. बाकी एखाद्या ठिकाणी आपण लावले परत पाणी द्यायला कोणी जात नाही, पण शेतकऱ्याच्या बांधावर लावले बऱ्याचशा शेतकऱ्यांना त्याचं आता उत्पन्न भेटायला लागलं. म्हणून आपण झाडांच्या संदर्भातले गैरसमज दूर करावे. घराजवळ काही झाडं लावायला एक मर्यादा आहे. काही काटेरी झाडं, ठिसूळ झाडं घराजवळ चालत नाही. बांधावर A to Z झाडं चालतात. तुम्ही फणसाचं झाड जरी बांधावर लावलं तरी चालतं, ते सुद्धा शेतकऱ्याला उत्पन्न देणार आहे. म्हणून झाडांच्या संदर्भातले गैरसमज दूर करा आणि आपल्या प्रत्येक सेवेकऱ्यांनी या बांधावर वृक्ष लागवडीच्या मोहिमेमध्ये आपण सहभागी होऊ. आपल्या प्रत्येक केंद्रामध्ये शाकंभरी सीड बँक आपल्याला कशी पुढे आणता येईल असे चांगले छंद जोपासले तर मोबाईलचा जो अतिरिक्त छंद आहे तो थोडा कमी होऊन जाईल. मोबाईलचे ते साईड इफेक्ट कमी होतील. आणि म्हणून आपण जर ती स्वतः सवय लावली तर आपलं बघून मुलांना ती सवय लागेल. आपण सर्वांना कळकळीचं सांगणे की प्रत्येक केंद्रात असे वेगवेगळ्या प्रकारचे आजूबाजूचे बियाणं, मग आपल्या घरात आपण काही फळं आणले तर त्याचे बिया असो, आजूबाजूला पडणारे झाडांच्या बिया, आपण हे सगळं संकलन करू आणि मोठ्या प्रमाणात याचे रोपं कसं तयार करता येईल, हे बियाणं आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी कसं देता येईल आणि याचं सर्व जैवविविधतेचं संवर्धन आपल्याला करणं गरजेचं आहे. भविष्यात अनेक असाध्य आजार, रोगराई, शारीरिक मानसिक व्याधींवर या वनस्पती आपल्याला उपयोगी पडणार आहे. म्हणून आपल्या पुढच्या नाही आपल्यासाठी पण पुढच्या पिढ्यांसाठी तरी आपण या वृक्ष लागवडीचं नियोजन व्यवस्थित करा. एखादं आध्यात्मिक काही आपल्याला काही पुराण सांगितलं, तोडगा सांगितला तर आपण एकदम बारकाईने ऐकतो, लिहून ठेवतो, मोबाईलमध्ये रेकॉर्ड करतो. चुकलं तर नाही म्हणून 4 वेळा आपण चेक करून बघतो. पण असं काही झाडांचं महत्त्वाचं की ज्याचं फळ खऱ्या अर्थाने शाश्वत आहे, ह्या गोष्टी आपण फारशा मनावर घेत नाही. ही फार मोठी शोकांतिका आहे. म्हणून सर्व सेवेकरांना विनंती आहे की आपण अशा शॉर्टकटच्या भानगडीत पडू नका. किती काही बाकीच्या गोष्टी केल्या तर त्या एक क्षणिक आहे. आपण एखादं झाड लावलं, उद्या जरी आपण हयात नसलो त्या झाडावर फळं फुलं, पशुपक्षी हे सगळं त्या पशुपक्ष्यांना तो फायदा होईल आणि आपल्याला ते पुण्य, आपण जरी हयात नसलो पण आपल्याला ते पुण्य जिथं आपला जिथं आत्मा राहील तिथं त्या ठिकाणी ते पुण्य आपल्याला उपयोगी पडेल. आणि म्हणून आपल्या सर्व सेवेकरांना पुनश्च एकदा विनंती आहे की आपल्या केंद्राच्या परिसरात कोणते कसे झाडं लावावे, घराजवळ कोणते आपण झाडं लावू शकतो, बांधावर कोणते कसे झाडं लावायचं याचं सगळं माहिती मार्गदर्शन आपल्या पर्यावरण विभागात आपल्याला शास्त्रोक्त पद्धतीने आहे. ती माहिती आपण घ्या. प्रत्येक केंद्रात असे 2-4 तरी सेवेकरी तयार झाले पाहिजे
की त्यांना माहीत पाहिजे झाड कसं लावलं पाहिजे. बऱ्याच वेळा हाऊस म्हणून आपण झाड लावतो, पण तो 2 झाडांमध्ये किती अंतर पाहिजे, कसं लावलं पाहिजे, झाडाच्या प्रकारानुसार कमी जागेत आपण ते झाडं कसे लावू शकतो, कोणते लावू शकतो, हे सर्व आपल्या प्रत्येक केंद्रात हे माहिती असणारी यंत्रणा पाहिजे. आणि त्यासाठी आपण प्रत्येक केंद्राने किमान असे 2-4 सेवेकरी, त्यात आमच्या काही माता भगिनी असो, काही पुरुष सेवेकरी असो, असं एक झाडांसाठी आपण थोडा आटापिटा जर केला, थोडासा प्रयत्न केला, तर निश्चित आपल्याला ते पुण्य आपल्याला उपयोगी पडणार आहे. बाकी आपण पुण्य पटापट संपून टाकतो, पण झाडांचं जे पुण्य आहे ते आपल्याला सातत्यपूर्वक, कारण जसजसे पशुपक्षी त्याच्यावर बसतील, ते आनंद घेतील, त्यांचं पोट भरल, तो एक आशीर्वाद आपल्याला मिळणार आहे. म्हणून आपण हे शाकंभरी सीड बँकसुद्धा पुढं आणण्याचा प्रयत्न करा. या गुरुपौर्णिमेचं औचित्य ठेवून आपण प्रत्येक केंद्रामध्ये शाकंभरी सीड बँक, आणि या बँकेला पैसे नाही लागत हो, 1 रुपयाची गरज नाही, बिना पैशाचं आपण फक्त बियाणं वेगवेगळ्या प्रकारचं आणा, लोकांपर्यंत आपण देऊ. काही वेगवेगळ्या रानभाज्या आपल्याला पुढच्या महिन्यामध्ये या गुरुपीठावर आपण वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या जेवढ्या रानभाज्या आहे, ह्या पुढच्या महिन्यात आपल्याला श्रावण महिन्यात आपल्याला सगळ्या बघायला भेटणार आहे. त्याचे फायदे काय काय आहे, मोठ्या असाध्य आजारावर ह्या रानभाज्या किती उपयोगी पडतात. आणि म्हणून त्या भाज्यांचं महत्त्व जर कळालं तर शेतकरी तणनाशक वापरणार नाही, पेस्टिसाईड हळूहळू कमी होईल, आजार कॅन्सरसारखे असाध्य आजार कमी होतील. म्हणून आपल्याला हे सर्व शिकून घ्यायचं आहे. आणि प्रत्येक केंद्रात जिथं जिथं स्वामींचं अधिष्ठान आहे त्या ठिकाणी ही माहिती पोचली पाहिजे. एखादं शास्त्र थोडं कमी पोचलं तर चालेल, एखादं पारायण कमी झालं तर चालेल, पण हे ज्ञान की जे आपल्या प्रत्येक कुटुंबाला उपयोगाचं आहे हे पोचणं फार गरजेचं आहे. म्हणून सर्व इथं जेवढे सेवेकरी आहे, काहींचं जरा चित्त थोडं इकडं तिकडं असेल, पण जरा थोडं चित्त एकाग्र करण्याचा प्रयत्न करा. कारण चांगल्या गोष्टी सहसा आपल्याला लवकर त्या झेपवत नाही. जसं कारलं थोडं कडू राहतं, पण आरोग्याला एकदम चांगलं राहतं. आणि गुलाबजामुन सारखे काही स्वीट पदार्थ ते दिसायला गोड राहतात, आपलं आकर्षणही राहतं, पण ते प्रमाणाच्या बाहेर झाल्यावर काय होतं हे शुगरवाल्यांना चांगलं माहिती आहे. म्हणून आपण सर्व सेवेकऱ्यांना सांगणे की आपल्याला या सगळ्या आज गुरुमाऊलींच्या आशीर्वाद मार्गदर्शनाने आज आपल्याला हे सगळं काही शिकायला ऐकायला भेटतंय, उपक्रमात आपल्याला याच्यात सहभागी व्हायला भेटतंय. म्हणून आपण सर्व प्रत्येक केंद्रांचे जे प्रतिनिधी आले असतील, जिल्हा तालुका प्रतिनिधी, तुम्ही चेक करा की त्या केंद्रामध्ये हे शाकंभरी सीड बँक साप्ताहिक जरी केंद्र असलं तरी तुम्ही सुरुवात करू शकतात. त्याचे मार्गदर्शन इथं आपल्या पर्यावरण विभागात प्रतिनिधी तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने ते माहिती देतील. आणि भविष्यात तुम्हाला कुठल्याही प्रकारचे दुर्मिळ बी बियाणं, गावरान बी बियाणं, रानभाज्या, ही सर्व माहिती आणि त्याचे फायदे हे सर्व प्रत्येक सेवेकऱ्याला हे माहीत असलं पाहिजे. आज आपल्या बऱ्याचशा सेवेकऱ्यांना वास्तुशास्त्र बऱ्यापैकी माहिती आहे की आग्नेला किचन पाहिजे, आणि बऱ्यापैकी आहे. ओटासुद्धा तो काळा कडप्पाचा नसावा हे सुद्धा आता बऱ्यापैकी माहीत झालं. आणि आपण बऱ्यापैकी बदल केल्यावर घरात थोडे त्याचे अनुभव पण आले. पण याच्या पुढं जाऊन त्या किचनमध्ये विषमुक्त अन्न कसं येईल. परमपूज्य गुरुमाऊलींच्या चरणी त्रिवार वंदन. आपण आजच्या या आषाढ एकादशीच्या निमित्ताने परमपूज्य गुरुमाऊलींचं इथं गुज मार्गदर्शन आणि त्यांच्याकडून या गुरु पौर्णिमा सप्ताहाचं आपण तो आशीर्वाद पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत आपला आणि आपल्या कुटुंबाचा योगक्षेम आपल्या गुरूंच्या आशीर्वादामुळं तो चांगल्या पद्धतीने चालावा आणि आपल्याकडून असं एक राष्ट्राला अत्यंत उपयोगी पडणारं
आपल्या जन्मजन्माचे अनेक ऋण फेडणार असे कार्य, ज्ञानदानाचं कार्य आपल्याकडून व्हावं अशी आपण महाराज माऊलींच्या चरणी प्रार्थना करू. आणि जो काही आज आपण मनोभावे जो एक चांगला संकल्प की बाकी आम्हाला व्यक्तिगत कुठल्याही वस्तू किंवा कुठल्याही अपेक्षा ह्या न ठेवता हे स्वामींचं कार्य, हे ग्राम अभियान 18 विभाग उपक्रम अधिकाधिक व्यापक होऊन अनेक दुःखित पीडितांचं याच्यातून समस्या दूर होऊन ही सेवा आपण महाराज माऊलीच्या चरणी आपण रुजू करूया. मी अधिक वेळ न घेता झालेली सेवा महाराज माऊलीच्या चरणी रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.